परंतु महाराष्ट्राने 2003 साली ज्या उद्देशासाठी हे कॉलेज महाविद्यालय सुरू केलं, आपल्या सर्वांचा या क्षेत्रातला सहभाग म्हणून असं वाटतं की ते त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे. आज महाराष्ट्र आपल्यात असले तरी ते आपल्याबरोबर आहेत आणि ते हे सगळा सोहळा तो बघत असतील असं मला नक्कीच वाटते आणि आपण त्यांची कमी नक्कीच जाणवत असतो सर्वांना. आणि मला आता हे जाणवलंय की जे प्रतिसाद तुमच्याकडून मिळालेला आहे आणि त्या क्षेत्रातून तुम्ही अत्यंत डायव्हर्स क्षेत्रातून आणि महाराष्ट्राची सामाजिक चौकट पोलादी बनवणारे शाहू फुले आणि आंबेडकर या आपल्या मातृसंस्थेत आज आपण आलोय ते परमपूज्य सुभाष महाराज यांना वंदन करून मी माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने माझे 2 शब्द व्यासपीठासमोर बोलतोय. अध्यक्ष महोदय, वास्तविक आज विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आमचे मित्र प्रमुख कुठे ते बोलणार होते, परंतु काही अडचणी येऊ शकले नाही, त्यामुळे मी सर्वांच्या वतीने व्यक्त करीत आहे. मला वाटते साधारणतः 2003ची आमची पहिली बॅच 2007ला पासआउट झाली. त्यानंतर पकडत गेलं सुभाष महाराज यांच्या पावन स्पर्शाने पीडित झालेल्या या मातीमध्ये आज आपण सर्वजण अॅल्युमिनी साठी जमलो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मी कुणाला एवढं छान सगळं विस्तृत सांगितल्यानंतर बाकी काहीच न बोलता सरळ सरांचा जो मेसेज आहे तो जसा तसा आपल्याला वाचून दाखवणार आहे. सरांना आम्ही विनंती केली होती की तुम्ही यावं, तुम्ही येत असेल हवे तर आम्ही तारीख मागे पुढे करू, परंतु सरांना त्यांचं काही कौटुंबिक महत्वाचं कार्य असल्यामुळं सरांचं येणं शक्य झालं नाही. सरांनी परवा दिवशी सांगितलं की मी एक मेसेज पाठवतो, तुम्ही वाचून दाखवा. सरांना मी ही विनंती केली की तुम्ही व्हिडिओ बाईट पाठवा, मी ती व्हिडिओ बाईट चालवतो. पण सर म्हटले की मी माझ्या भावना ज्या आहेत त्या मी लिहिल्या आहेत, त्या मी तुम्हाला पाठवतो, तर तुम्ही जशा आहेत तशा वाचून दाखवा. तर मी सरांनी जे काही लिहिलंय ते आपल्या सर्वांच्या समोर वाचून दाखवतो, कारण सरांच्या भावना आपल्याप्रती फार संवेदनशील आहेत आणि आपणही सरांच्या बाबतीत तितकेच संवेदनशील आहोत. त्यामुळे सरांनी अतिशय विस्तृतपणे आपला सर्व प्रवास केलेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी दाताराव सरांचा हा जो मेसेज आहे हा शांततेने ऐकावा. त्यानंतर तो सगळ्या ग्रुपमध्ये आपण पाठवणार सुद्धा आहे. सर म्हणतात, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, विवेकानंद आश्रम हिवरा संचलित विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पुढाकार घेऊन आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन व आभार. माजी विद्यार्थी आपापल्या मित्रांना भेटायला कॉलेज सोडल्यापासून आतुर असतात. आपली प्रगती, सुख दुःख एकमेकांना सांगायची असतात. विद्यार्थी जीवन आठवायचे असते. जेथे शिक्षण घेतले ती वास्तू आता कशी दिसते ते पाहायचे असते. पूर्वी कशी होती हे आठवायचे असते. शिक्षण कार्य आता कसं चालतं, विद्यार्थी कल्याणची स्थिती, प्राध्यापकांना पाहण्याची, भेटण्याची त्यांची इच्छा, त्यासाठी माझे विद्यार्थी मेळाव्याची वाट पाहत असतात. त्या अनुषंगाने हा मेळावा महत्वाचा ठरेल. विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य म्हणून मलाही आयोजकांनी या मेळाव्याला आमंत्रित केले होते, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याने दिलगिरी व्यक्त करतो. वास्तविक विद्यार्थ्यांना भेटण्याची, त्यांची शैक्षणिक सामाजिक प्रगती माहीत करून घेण्याची, त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची, तेव्हाच्या जीवनपटाची उजळणी करून घेण्याची माझी सुवर्ण संधी होती, परंतु शेवटी प्रारब्धच महत्वाचे ठरते. तुमच्या सर्वांसोबत संवाद साधता यावा म्हणून हा संदेश पाठवत आहे. कैलासवासी पूजनीय सुभाष महाराजांनी शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांच्या गावालगत कमी खर्चात कृषी शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने विवेकानंद कृषी महाविद्यालय आणि विवेकानंद कृषी व्यवस्थापन विद्यालय याची स्थापना केली होती. या मेळाव्याकरता माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेतच. मेळाव्याच्या प्रास्ताविक कार्यक्रमातून आनंद घ्या, कुटुंबियांनाही समाविष्ट करून घ्या. विवेकानंद आश्रमाचा विकसित
सर पाहून घ्या आणि दाखवा. काही विद्यार्थ्यांनी BSc ॲग्री नंतर MSc ॲग्री, काहींनी PhD पण केली असेल. पहिल्या 4-5 बॅचचे जवळजवळ सर्वच विद्यार्थी शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थेच्या सेवेत, बँकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. काही विद्यार्थी परदेशात सुद्धा जाऊन आले असल्याचे समजते. काही कृषी विद्यापीठाच्या सेवेत रुजू झाले आहेत. सर्वांचे परफॉर्मन्स उत्तम असल्याचेही समजले. काही त्यांनी विशेष करून नावाचा सुद्धा उल्लेख केला आहे. काही म्हणजे विष्णू तायडे विद्यार्थी स्वतःची शेती करून प्रगतीही साधत आहेत. काही विद्यार्थी आपला व्यवसाय सांभाळून समाजकारण आणि राजकारणातही आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मलाच नव्हे तर विवेकानंद आश्रमाला, विवेकानंद कृषी महाविद्यालयाही अभिमान वाटतो. मन आनंदाने प्रफुल्लित होते. पहिल्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक यासाठी करावेसे वाटते की विवेकानंद कृषी महाविद्यालयाकडे तेव्हा काही सुविधा कमी असतानाही सहकार्य करून तक्रारीविना आपले शिक्षण पूर्ण केले. त्या काळातही संस्थेचा उद्देश विद्यार्थी कल्याण हाच होता. जास्तीत जास्त सुविधा, मग त्या शैक्षणिक, स्पोर्ट्स, कार्यानुभव, लायब्ररी इत्यादी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. त्यामुळे आदरणीय मालपानी सरांनी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय करून ज्युनियर कॉलेजचा वरचा संपूर्ण मजला विवेकानंद कृषी महाविद्यालय करता इमारत बांधकाम पूर्ण होईपर्यंत दिला होता. मेळाव्याप्रसंगी तुमच्या वतीने मी स्वतः आदरणीय मालपानी सरांचे मनापासून आभार मानतो. इतर विना अनुदानित कृषी महाविद्यालयाच्या तुलनेत आपल्याकडे जास्त सुविधा होत्या. मला आजही अभिमान वाटतो की संस्था, प्राध्यापक, इतर विद्यार्थी, इतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासकीय कृषी महाविद्यालयानंतर विवेकानंद कृषी महाविद्यालयाला विद्यार्थी व पालकांनी पसंती दिली होती. विद्यार्थ्यांना कृषी संबंधीचे कार्यानुभव, ज्ञान मिळावे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता माझा आग्रह असायचा. विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल करिअरचे नुकसान होणार नाही याचीही काळजी व दक्षता घेण्यात आली होती. ज्ञान देणे हे आमचे कर्तव्यच होतं, परंतु भावी जीवनात उपयोग करून विद्यार्थी यशस्वी ठरतात त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. कार्यानुभवाच्या बाबतीत तुमच्यापैकी काहींना जरी जेवणात भात पाहून चिखलात धानाची रोवणी कशी करायची हे आठवत असेल तर गुळाचा चहा करताना ऊसाच्या रसापासून गुळ कसा तयार करायचा व ऊसाची लागवड कशी करतात हे जर आठवत असेल तर गाईचे शेण पाहिल्यावर कंपोस्ट कसे करतात याची आठवण येत असेल तर ट्रॅक्टर पाहून तो चालवायला कसं शिकलो हे आठवत असेल तर हॉटेलमध्ये मशरूमची डिश बोलवताना मशरूम तयार करण्याच्या टिप्स आठवत असतील तर आमचे प्रयत्न सफल झाल्याचे समाधान होते. आपण स्वतः केलेल्या कार्यातून मिळणारा आनंद इतर कोणत्याही गोष्टीपासून मिळणाऱ्या आनंदापेक्षा श्रेष्ठ असतो. आपल्या सोबत बऱ्याच गप्पा मारायच्या होत्या परंतु ते शक्य होणार नाही म्हणायला 2003-2004च्या विद्यार्थ्यांसोबत किशोर शेळके यांनी पुढाकार घेऊन 2019 मध्ये आयोजित केलेली वेब मीटिंग, या वेब मीटिंग मध्ये सतत 4 तासांपर्यंत 80 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसोबत संवाद साधला होता. विवेकानंद कृषी महाविद्यालयाची वाटचाल प्रभावी व दैदिप्यमान व्हावी याकरिता मला कैलासवासी सुभाष महाराजजींचे आशीर्वाद, मार्गदर्शन, प्रोत्साहन व सक्रिय पाठिंबा लाभला होता. श्री द ना धाडकर साहेब, आदरणीय मालपानी सर, श्री दादासाहेब मानघाले, श्री अशोक भाऊ थोराते, श्री ठाकरे सर उदय, श्री आबासाहेब थोराते, श्री कुलवंत साहेब, दुर्वानी सर, श्री PY शेळके सर, श्री आत्मानंद थोराते, विश्वस्त मंडळ आणि सर्व माजी विद्यार्थी या सर्वांनी केलेल्या सहकार्याची प्रखरतेने जाणीव व आठवण होते. सरांनी पुढचा मेसेज फार छान दिला आपल्या सर्वांसाठी. प्रामाणिकता जीवनातील लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, प्रामाणिकता जीवनातील लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. ती उर्वरित आयुष्य कधी ना कधी कोणत्या तरी स्वरूपात व्याजासह परत मिळत राहते. म्हणून जीवनात प्रामाणिकता जपा.
परिस्थितीचे सकारात्मकता विचारसरणी ठेवा आणि आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मित्रांनो, सरांनी पुन्हा एक चांगला संदेश आपल्यासाठी दिला आहे. आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनातलं बालपण आणि दुसरं अंतःकरणातील देवपण. मेळाव्याकरिता सर्वांना पुनच एकदा शुभेच्छा देतो. आपला डॉक्टर शरदचंद्र हरिश्चंद्र दातेराव. सरांच्या या शब्दानंतर मला फक्त धन्यवाद सर इतकंच म्हणायची हिंमत होते. या धनादेशाची अमाऊंट आहे 1,70,000. इतक्या रुपयांचा धनादेश विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष आणि सचिव आदरणीय श्री गोळे सर अशोक खराते यांना देत आहेत. साधारण 40 हे चेक या ठिकाणी त्यांना देत आहे. जगद्गुरु स्वामी विवेकानंद निष्काम कर्मयोगी संत परमपूजनीय शिवदास महाराज व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अख्खा विदर्भ ज्यांना ओळखतो ते सुप्रसिद्ध कवी, अभिनेते, वर्तमानपत्रात लेखन करणारे लेखक आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे असे श्री किशोर फडणवीसर, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ, आदरणीय आत्मानंदजी गिरे सर, प्राचार्य पवार सर, डॉक्टर कालवे सर आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या परमपूजनीय शिवदास महाराजांच्या लाडक्या मुलांनो आणि मुलींनो, हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न व्हावा आणि माझे विद्यार्थी या ठिकाणी यावेत अशी योजना ज्यांनी मांडली त्यांचं खरोखर मी आभार व्यक्त करतो. त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना इथे येता आलं. एका ऋषीने सुरू केलेलं एक कृषी महाविद्यालय, पुष्कळ ऍग्रिकल्चर कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये, पण शिवदास महाराजांचं कॉलेज म्हणून आपल्या कॉलेजला ओळखलं जातं. शोध आणि बोध म्हणजे शिक्षण ही महाराजांची शिक्षणाबद्दलची व्याख्या होती. शोध म्हणजे कशाचा शोध घ्यायचा. डॉक्टर दातेराव सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माणसाच्या अंतःकरणात असलेला प्रामाणिकता, माणसामध्ये असलेली मानवता, त्याची संवेदनशीलता, त्याच्यातील चेतना आणि विवेक याचा शोध घेऊया. आपण आपला शोध घेऊया. आपण देवाला शोधत नसतो, एखाद्या आयडॉलला शोधत नसतो, तो आपल्यातच दडलेला आहे. आपण त्याचा शोध घेऊया आणि त्याचा शोध घेण्याचा बोध आपल्याला व्हावा, म्हणजे आपल्याला शिक्षण प्राप्त होतं. माझ्या विद्यार्थ्यांनी मातीशी नातं ठेवावं. या मातीतून निर्माण होणारं अन्नधान्य, प्रत्येक माणसाच्या ताटात जाणारं अन्न हे शेतकऱ्यांनी पिकवलेलं असतं. कृषी पदवीधराच्या संकल्पनेचा भारत हा असा असला पाहिजे असं महाराज म्हणत की प्रत्येक माणसाला 2 वेळचं जेवण पुरवण्याची माझी जबाबदारी आहे. त्याची अन्न नावाची गरज भागवण्यासाठी मी कृषीचं शिक्षण देतोय आणि म्हणून मी कृषी महाविद्यालय सुरू करतो. ही महाराजांची हे महाविद्यालय सुरू करण्यामागची संकल्पना होती. डॉक्टर दातेराव सरांसारख्या एका निष्णात शिक्षण तज्ञाने या कॉलेजला चांगली सुरुवात करून दिली. जसं क्रिकेटमध्ये एकदा रन काढून दिला ते पुढच्या बॅट्समॅनला फार काही खेळावं लागत नाही, त्याच प्रकारची परिस्थिती डॉक्टर दातेराव सरांनी या महाविद्यालयाची करून दिली. आज या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून 1 लाख रुपयाचा धनादेश कृषी महाविद्यालयासाठी दिला. मी विवेकानंद आश्रमाच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो, या ठिकाणी येणारी विद्यार्थ्याची फी असो, या ठिकाणी येणारी देणगी असो, ही प्रत्येक देणगी, प्रत्येक फीस अत्यंत प्रामाणिकपणे वापरल्या जाते. आपण प्रत्येक वेळेला या ठिकाणी येऊन बघाल, नवीन एखादी इमारत सुरू असते, नवीन एखादं युनिट सुरू झालेलं असतं. परंतु कोरोना काळात विवेकानंद आश्रमाने अत्यंत वैविध्यमान असं कार्य केलं. विवेकानंद आश्रमाची अँब्युलन्स आणि डॉक्टरची टीम आजूबाजूच्या अनेक खेड्यामध्ये जाऊन
आपण रुग्णांची सेवा करत होतो. आपल्या या ठिकाणी सगळ्या रुग्णांची व्यवस्था केलेली होती. आपण 100 बेडची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा परमपूज्य महाराजांचे या सेवा करण्याचे आभार मानले होते. या ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय दिसतं यासाठी महाराजांनी आश्रमाची 5 एकर जमीन सरकारला दान दिली होती. अशा प्रकारचं दान देणारे एकमेव विवेकानंद आश्रम ही संस्था आपल्याला बघायला मिळेल. मोठ्या अभिमानानं आम्हाला सांगावंसं वाटतं की इथं जमलेले विद्यार्थी या महाविद्यालयात शिकलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगताना अभिमान होतो की होय मी शुक्रास महाराजांच्या आश्रमात शिकलेला आहे म्हणून मी एवढा वेगळा आहे. बऱ्याच वेळा या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना लोक विचारतात सगळं जग ना असं वागतं मग तू तसा का वागतो. तो सांगतो मी तसाच बनलेलो आणि मी ज्या मातीत तयार झालो जिथून मोठा झालो ती मातीच वेगळ्या प्रकारची ज्या मातीनं मला घडवलं म्हणून मी आज इतके समर्थपणे स्वतः जगतोय आणि इतरांना जगण्याचा आदर्श सुद्धा देतोय. बंधू भगिनींनो तुमच्या नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिढ्या सुद्धा त्याच प्रकारचं दर्जेदार शिक्षण घेऊन या महाविद्यालयातून बाहेर पडतील. मला सांगताना आनंद होतोय आपण पोस्ट ग्रॅज्युएटच्या क्लासेससाठी सुद्धा MSc साठी सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अर्ज दिलेला आहे. या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं. मातूर तलामध्ये इतके छोट्या खेड्यामध्ये महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आले होते एकदा इकडे PC गवई म्हणून ज्यांनी इथं आपलं पहिलं स्कूल केलं होतं ते PC गवई म्हणाले होते महाराज या जंगलामध्ये तुम्ही शाळा सुरू करताय काय भविष्य असेल या शाळेला कोण विद्यार्थी या शाळेत शिकायला येईल. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं विवेकानंद विद्या मंदिरामधून 1000 पालक कालपर्यंत परत गेले त्यांना ऍडमिशन आपण करू शकलो. कृषी महाविद्यालयाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. परमपूज्य शुक्रदास महाराज नावाच्या एका सत्पुरुषानं लावलेला हा वटवृक्ष असा फळत जाऊ. आपण सगळे आजपासून विवेकानंद आश्रमाच्या विचारांचे पायी झालेला आपण सगळे संस्थेशी जोडलेले आहात. आपण फक्त आता कृषी महाविद्यालयाचे राहिलेले नाही आपण विवेकानंद आश्रमाचे सदस्य विवेकानंद आश्रमाचे घटक म्हणून समाजात वावरत असताना वावरा आणि संस्थेच्या सेवा कार्याशी सदैव जोडलेला राहा. आपल्याशी महाविद्यालयाच्या वतीनं आम्ही सतत संपर्कात राहू. मी सगळ्यांचं या ठिकाणी आज विवेकानंद आश्रमाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. धर्माचा खरा अर्थ ज्यांनी संपूर्ण जगाला पटवून दिला असे स्वामी विवेकानंद खेड्यापाड्यात तळागाळात शिक्षणाची गंगा ज्यांनी पोचवली असे पंजाबराव देशमुख त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून आपल्या विचारधारेतून हे सगळं विश्व निर्माण केलं या ठिकाणी असे परमपूज्य शुक्रदास माऊली आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी झटलेल्या सर्व क्रांतिकारकांना समाज सुधारकांना सर्व विचारवंतांना सुरुवातीलाच विनम्र अभिवादन करतो आणि 2 शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचा योग जुळून आलेला आहे. या ठिकाणी उपस्थित या संस्थेचे सचिव आदरणीय गोरे साहेब, उपाध्यक्ष आदरणीय अशोकरावजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आत्मानंदजी थोराते, सन्माननीय अशोकरावजी गिरेसर, उपस्थित आदरणीय प्राचार्य कालवे सर, सन्माननीय पवार साहेब, आवर्जून या निमित्तानं माझ्यासोबत आलेले माझे अतिशय जवळचे मित्र संदीप निगोते सर, विचारपीठावर मागे बसलेली सर्व सन्माननीय मंडळी आणि ह्या गेट टुगेदरसाठी दूरदूरून आलेली सगळी मित्रमंडळी, मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो.
इबादतों की तरह मैं ये काम करता हूँ, इबादतों की तरह मैं ये काम करता हूँ, मेरा उसूल है की पहिले सलाम करता हूँ. आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो. आपल्या अत्यंत तळमळीतून आणि प्रामाणिक भावनेतून आजचा हा कार्यक्रम उभा झालेला आहे. इथे राजेशजी जावळे यांनी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला. त्यांनी या कार्यक्रमाचं एकूणच स्वरूप त्याबद्दल मला कल्पना दिली. आपण इतका मोठा निधी कृतज्ञता म्हणून या संस्थेला इथे बहाल करण्यात आला. या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमागे आपल्या सगळ्यांची जी भावना जाणवते, ठळकपणे दिसते, त्या भावनेला मी सलाम करतो. एक छोटासा कलावंत आहे. कविता लिहिता लिहिता हास्य विनोद करता करता चला हवा एवढ्यासारख्या कार्यक्रमापर्यंत, हास्य सम्राट सारख्या झी मराठीवरील कार्यक्रमापर्यंत मला माझं सादरीकरण करता आलं. आणि आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांची संवाद साधण्याची, खरं तर थोडंसं आपलं मनोरंजन करण्याची संधी आहे असं मी मानतो. परत एकदा दूरवरून वेळातला वेळ काढून आपण इथे सर्वजण उपस्थित झालेला मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विनोद दडलेला असतो. आपल्या अवतीभोवती हा विनोद सतत घडत असतो आणि हे विनोद लोकांसमोर मांडून आम्ही आमचा कार्यक्रम सादर करत असतो. यासाठी काही कुठे फार अभ्यास करावा लागतो किंवा फार कुठे बाहेर जाऊन साधना करावी लागते अशातला भाग नाही. समाजामध्ये आपण जेव्हा डोळसपणे बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये विनोद निर्मिती आपल्या अवतीभोवती चाललेली असते. हा विनोद कसा निर्माण होतो याबद्दल मी आपल्याशी संवाद साधणार आहे, बोलणार आहे. आणि मग थोडंसं मी हळूहळू त्या काही गोष्टी मला आपल्याला सुचवता आल्या, सांगता आल्या तसा प्रयत्न करणार. खरं तर आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीनं या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं आहे आणि आपल्या जीवनाच्या या प्रवासामध्ये आपली वाटचाल आता अतिशय गतिमान झालेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना काही उपदेश माझ्यासारख्याने करावा अशी अजिबात परिस्थिती नाही. त्यामुळे मी थोडंसं मुलकं काहीतरी आपल्याला सांगण्याचा या निमित्तानं प्रयत्न करणार. एकदा भाषण वगैरे सुरू झाले की बऱ्याच मंडळींना काही ते फार पटत नाही. त्यामुळे मी काही भाषण वगैरे त्या पॅटर्न मधून बोलणार नाही. आपल्याशी सुरुवातीला सांगू इच्छितो. नाहीतर आपल्याकडे भाषण करण्याची एक परंपरा आहे. भाषण सुरू झालं की एखादा शब्द त्याच्यामध्ये वारंवार रिपीट करायचा. जसं की ह्या अनुषंगाने, त्या अनुषंगाने असं एक भाषणामध्ये शब्द वापरण्याची पद्धत आहे. मागच्या मंडळींना माझा आवाज येतो का? स्पष्ट येतो ना? तर आज इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने माजी विद्यार्थ्यांचा मेळावा त्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने मला इथे सांगावं असं वाटलं, एकच शब्द वारंवार रिपीट करायची पद्धत आहे. असे शब्द कोणते रिपीट होतात